नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा काढलेला असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, राज्यामध्ये आता पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हे केले जात आहे। त्यामुळे आता आपण पीक विमा घ्यायचा असेल तर ई-केवायसी करणे गरजेचे आहे। जर ई-केवायसी केली नाही तर कशा समस्या येतात आणि काय काय समस्या येतात याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू। तर मित्रांनो, फुलंब्री मतदारसंघातील सुमारे 30,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून या सर्व शेतकऱ्यांनी जवळपास CSC केंद्रात किंवा बँकेत जाऊन केवायसी करून घ्यावी, जेणेकरून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले आहे। मग फुलंब्री तालुक्यामध्ये सुमारे 54,000 हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवड योग्य असून प्रामुख्याने शेतकरी कपाशी, मका या प्रमुख पिकांसह अद्रक, तूर आदी पिकांची लागवड करतात। त्याचबरोबर सिंचनामध्ये सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी फळबागाची लागवड केलेली आहे। मग मतदारसंघात सुमारे 30,000 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आपल्या पिकाचा पीक विमा उतरविला आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांचे खाते हे जुने असल्याने त्या खात्याला ई-केवायसी करणे गरजेचे आहे। तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे। तालुक्यातील प्रमुख बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम आली असून ई-केवायसी झाली नसल्याने सदरील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर आली याचा SMS येत नाही। त्यामुळे तालुक्यातील पीक विमा काढलेल्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांनी जवळच्या CSC केंद्रात किंवा बँकेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले आहे। मग फुलंब्री मतदारसंघातील सुमारे 30,000 शेतकऱ्यांनी खरीपातील पीक विमा काढलेला आहे। अनेक बँकांना पीक विम्याची रक्कमही प्राप्त झाली आहे। मात्र काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याने त्यांना सदरील रक्कम खात्यात आली हे लक्षात येत नाही। त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या CSC केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। तर मित्रांनो, आपण बघू शकता की ई-केवायसी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होत नाहीये। त्यामुळे आपण सर्वांनी आपली ई-केवायसी केली आहे किंवा नाही, किंवा आपल्याला मेसेज येतो किंवा नाही येत याविषयी बँकेत जाऊन चौकशी करावी। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।